नमस्कार मित्रांनो, सैरावैरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता आपण आलेलो आहे कार्तिक स्वामी मंदिराच्या परिसरामध्ये। कार्तिक स्वामीचे हे एकमेव मंदिर आपल्याला हे पश्चिम महाराष्ट्रातील बघायला मिळते आणि हे एकदम अंबेरी घाट, तालुका खटाव, जिल्हा सातारा आणि कोरेगावच्या तालुक्याच्या बॉर्डरवरच आहे अंबेरी घाट। त्या घाटामध्ये एक अशा निर्जन स्थळी हे कार्तिक स्वामीचं मंदिर आपल्याला बघायला मिळते। कार्तिक स्वामी देवस्थान ट्रस्ट, तालुका खटाव, जिल्हा सातारा आणि हे आहे कार्तिक स्वामींचं मंदिर। आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला उंच उंच असे डोंगर असे दिसत आहेत आणि हे एकदम दरीमध्येच देवस्थान आहे। ही आहे स्वामींची मूर्ती आणि ही आहे पिंड। इथं आज हे मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला आतून दर्शन घेता आलेलं नाही आहे। आणि हा आहे मंदिराचा परिसर। इथे आपल्याला असे हा छोटासा सांकव आहे, लोखंडाचा पूल आहे आणि त्या पुलाच्या बाजूला एकदम जुनं असं वडाचं झाड आपल्याला बघायला मिळते। त्याच्या पारंब्या आपल्याला खोलपर्यंत अशा जमिनीपर्यंत दिसत आहेत आणि एक छानसे दरीतून असं पाण्याचा एक सोर्स झरा टाईप येतोय आणि हा पण एक व्ह्यू बघतोय। त्यानंतर आता आपण या मंदिराचे जे एक प्राकृतिक सौंदर्य आहे ते बघतोय। कार्तिक स्वामीचं मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव असं मंदिर आहे आणि इथं फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला जास्त गर्दी होते लोकांची दर्शनासाठी। हे खूप असं प्राचीन वडाचं झाड आहे। इथं आपण आता थोडं फोटोशूट केलेलं आहे। आता आपण या मंदिराच्या परिसरातच आहे। मंदिराचं हे शिखर आहे आणि त्यानंतर आता आपण मंदिराच्या परिसरामधून असं बाहेर येतोय। एकदम असं निसर्ग सौंदर्य नटलेलं असं एकदम शांत असं मनाला एकदम प्रसन्न करणारं असं हे मंदिराचा परिसर आणि निसर्गाचा आपल्याला इथं आनंद घेता येतोय। इथं आल्यानंतर एकदम असं मनाला शांत आणि प्रसन्न वाटतं आणि आपल्याला धाकधुकीच्या जीवनातून थोडंसं बाहेर आल्यानंतर जे आपल्याला एक पीस, इनर पीस पाहिजे आपल्या मनाला, तो इथे आपल्याला अनुभवायला मिळतो। तर या व्लॉगमध्ये असंच कंटिन्यू करा। निसर्गानं असा हिरवागार शालू असल्या आपल्याला पांघरलेला बघायला मिळतोय आणि हा जो डोंगर आहे त्याच्या भोवतीने आपल्याला पवनचक्कीचं असं जाळ बघायला मिळते आणि हा एकदम आपल्याला आभाळाचा व्ह्यू आणि पवनचक्कीचा व्ह्यू आपल्याला दुरून बघायला मिळतोय। पवनचक्क्या भरपूर आहेत इथं आणि इथं आल्यानंतर एकदम छान वाटतं असं। आपल्या ह्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्याला थोडासा टाईम काढून अशा निर्जन स्थळी आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला थोडं रमल्यानंतर आपल्या मनाला खूप असं भारी वाटतं। आणि आता आपण इथंच आपली रजा घेतोय। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि